स्कॉलर अकॅडमी म्हसवडचं घवघवीत यश, भविष्यातील अधिकारी घडवण्याचा विश्वास, एपीआय अक्षय सोनवणे यांचं प्रतिपादन। म्हसवड शहरात पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेल्या स्कॉलर अकॅडमी या शैक्षणिक संस्थेला पहिल्याच वर्षी उत्तम यश मिळालंय। 2024-25 शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली। अकॅडमीच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे इथून भविष्यात चांगले अधिकारी घडतील असा विश्वास म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय अक्षय सोनवणे यांनी व्यक्त केला। या अकॅडमीमध्ये इयत्ता 5वी मध्ये दिल्या जाणाऱ्या विविध शालेय स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन केलं जातं। जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा यासारख्या महत्त्वाच्या परीक्षांची अचूक तयारी विद्यार्थ्यांना मिळते। यावर्षी तनिष्का दत्तात्रय शेळके हिची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षात यशस्वी निवड झाली। शिष्यवृत्ती परीक्षेत तिचे 300 पैकी 262 गुण, हेमा सतीश दिडवाग हिला 252 गुण तर श्रेया सचिन विरकर हिला 250 गुण मिळाले। या तिन्ही विद्यार्थिनी शिष्यवृत्ती धारक ठरल्या। या यशामागे प्रवीण लोखंडे सर, माधवी राऊत मॅडम यांचे अचूक मार्गदर्शन असून त्यांच्या परिश्रमामुळे हे घवघवीत यश मिळाल्याचं विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितलं। दिनांक 19 जुलै 2025 रोजी स्कॉलर अकॅडमीत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एपीआय अक्षय सोनवणे उपस्थित होते। त्यांच्यासोबत अशोक राऊत, मंगेश शेटे, राजेश देटे आणि दिनेश लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभलेली होती। सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांचं भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली। संपूर्ण म्हसवड शहरात विद्यार्थ्यांच्या आणि अकॅडमीचं कौतुक करण्यात आलं। यावेळी बोलताना एपीआय सोनवणे यांनी म्हटलं की लोखंडे सरांनी म्हसवड शहरात सुरू केलेली ही अकॅडमी विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे। इथं तयार होत असलेली पिढी निश्चितच उज्ज्वल भारताचं नेतृत्व करेल। कार्यक्रमाच्या शेवटी स्कॉलर अकॅडमीच्या वतीनं गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले। यशस्वीतेच्या या प्रवासास शुभेच्छा देत सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं व मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन केलं।